शेतकऱ्यांना मोबदला न दिल्यानं औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राचे बँक खातं जप्त करण्याचे आदेश। बीडच्या अंबाजोगाई दिवाणी न्यायालयानं दिले महत्त्वपूर्ण आदेश। शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीसाठी शेतकरी संघटनेचा एल्गार। 19 मार्चला पुण्यातील आयुक्त कार्यालयास घेराव घालण्याचा रघुनाथ दादा पाटलांचा इशारा। मिरची पिकाला पीक विमा संरक्षण द्या। चंद्रपूरमधील मिरची उत्पादक शेतकरी आणि कृषक स्वराज्य शेतकरी संघटनेची कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंकडे मागणी। पुण्यातील भोरचे आमदार शंकर मांडेकरांची जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत विविध मुद्द्यांवर चर्चा। सिंचन प्रकल्प, कालवे, धरणातील पाण्याच्या समस्यांवर चर्चा। परभणीच्या राणी सावरगावतील नवीन रोडवर गतिरोधक काढण्याची मागणी। गतिरोधक काढण्यासाठी रस्त्यावर झोपून सामाजिक कार्यकर्त्यांचं आंदोलन। नागपुरात शिवकालीन वाघनखं आणि शस्त्रांचं प्रदर्शन पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी। लंडनवरून आणलेली वाघनखं पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी। मध्यवर्ती संग्रहालयात 7 फेब्रुवारीपासून प्रदर्शन सुरू। हिंगोलीतील आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेचं विविध मागण्यांसाठी आंदोलन। आरोग्य मित्रांना दरमहा 26,000 रुपये वेतन देण्याची मागणी। किमान वेतन कायद्यानुसार महागाई भत्ता देण्याचीही आंदोलकांची मागणी। धुळ्यामध्ये आरोग्य मित्र बेमुदत संपावर। किमान वेतन कायद्याप्रमाणे पगार देण्याची आरोग्य मित्रांची मागणी। खासगी कंपन्यांनुसार नेमणूक करण्याचीही आरोग्य मित्रांची मागणी। अमरावती जिल्हा रुग्णालयातील 2 परिचारिकांचं निलंबन। निलंबनाच्या कारवाईने परिचारिका आक्रमक। कारवाई मागे न घेतल्यास काम बंद आंदोलनाचा इशारा। नीरा नदीच्या प्रदूषणाविरोधात नागरिक आक्रमक। माळेगाव कारखान्याच्या प्रशासकीय इमारतीसमोर नागरिकांचं आंदोलन। जळगाव जिल्ह्यातील 171 गावांमधील 205 जलस्रोतांमध्ये युरियाच्या अतिवापरामुळे नायट्रेटचं प्रमाण वाढलं। जळगाव जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून पाण्याचे नमुने घेण्यास सुरुवात। अंबरनाथच्या महालक्ष्मी पतपेढीला कोकण पतसंस्था भूषण पुरस्कार। कोकण विभागातील 354 पतपेढ्यांमध्ये अव्वल स्थान। अंबरनाथमध्ये महिलांसाठी छावा चित्रपटाचा विशेष शो। शिवसैनिक पवन वाळेकर यांच्याकडून आयोजन। चित्रपट पाहण्यासाठी 100 महिलांची उपस्थिती। नवी मुंबईत सानपाडा पोलिसांकडून 51 मोबाईल फोनचा शोध घेत नागरिकांना परत। वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास कठाळे यांच्या नेतृत्वात तपास। नंदुरबार जिल्ह्यात चांगला दर मिळत असल्यानं केळी तोडणीला सुरुवात। प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे केळीची मागणी वाढली। केळीला चांगला दर मिळाल्यानं शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त। नंदुरबार जिल्ह्यात अपघाताच्या प्रमाणात वाढ। वारंवार अपघात होत असलेल्या 18 ठिकाणी ब्लॅक स्पॉट घोषित। मात्र प्रशासनाच्या वतीनं उपाययोजना नाही। नंदुरबारच्या शहादा शहरात वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस बिकट। शहरात वाहन चालकांकडून बेशिस्त पार्किंग होत असल्यानं रहदारीला मोठा अडथळा। नंदुरबार जिल्हा रुग्णालयातील शल्यचिकित्सक डॉक्टर वर्षा लहांडे यांच्या विरोधात आंदोलन। लहांडे यांची तातडीनं बदली करण्याची मागणी। अंबरनाथच्या जीआयपी धरणात बुडालेला तरुण अजूनही बेपत्ता। अग्निशमन दलाकडून शोधकार्य सुरू। बदलापुरातील एका हॉटेलमध्ये अन्नपदार्थांवर घुशींची मेजवानी। सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल। नागरिकांची प्रशासनाकडे कारवाई करण्याची मागणी। धुळे शहरात मोकाट जनावरांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर। मोकाट जनावरांमुळे वाहतुकीचा खोळंबा होत असल्यानं नागरिक हैराण। धुळ्याच्या आर्वी शिवारातील धाडरे गावात नवनाथ महाराजांचा यात्रोत्सव संपन्न। यावेळी भाविकांकडून नवनाथ महाराजांच्या पादुकांची पालखी काढण्यात आली। बीडमधील बिंदुसारा नदीत घाडीचं साम्राज्य। यंदा पर्जन्यमान कमी झाल्यानं फेब्रुवारीतच नदी कोरडी। पंकजा मुंडेंनी याकडे लक्ष देण्याची स्थानिकांची मागणी। जालन्याच्या बदनापुरात शासकीय विश्रामगृहाची दुरवस्था। अजित पवारांनी स्वच्छतेवरून कानउघडणी केल्यानंतरही जैसे थेच परिस्थिती। बारामतीत तरुणीचा जीबीएसमुळे मृत्यू। तरुणीला पाणीपुरी खाल्ल्यानंतर जीबीएसचा त्रास सुरू असल्याचं समोर। धाराशिवमध्ये अंमली पदार्थांची छुप्या पद्धतीनं वाहतूक आणि विक्री असे व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींची माहिती देण्याचं धाराशिव पोलिसांचं नागरिकांना आवाहन। साताऱ्यात 12 जणांची ड्रग्ज विक्री करणारी टोळी जेरबंद। आरोपींकडून 1,14,000 रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त। मिठाईच्या डब्यातून ड्रग्जची विक्री। शिर्डीत रस्त्यावरून गाडी चोरणाऱ्या टोळीला अटक। आरोपींकडून 9.5 लाखांचा मुद्देमाल जप्त। आरोपींचा पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू। अहिल्यानगरच्या श्रीरामपूर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या उभारणीचा मार्ग मोकळा। पुतळ्याच्या उभारणीला सार्वजनिक बांधकाम विभागाची मान्यता। कोल्हापूरच्या इचलकरंजीत
जेसीबीची 5 वाहनांना जोरदार धडक, अपघातात 5 जण जखमी झाल्याची माहिती. अपघातात 5 गाड्यांचं मोठं नुकसान. कोल्हापूरच्या इचलकरंजीत वाढदिवस साजरा करताना बंदी आदेशाचं उल्लंघन, जर्मनी गँगमधील 4 गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. गोंदिया जिल्ह्यात पोलीस विभागाकडून फिरत्या रुग्णालयाचं लोकार्पण, नक्षलग्रस्त भागात फिरतं रुग्णालय नागरिकांच्या सेवेत दाखल. यवतमाळ शहरातून नक्षलवाद्याला अटक, आरोपी गेल्या 13 वर्षांपासून नाव बदलून यवतमाळमध्ये वास्तव्यास होता. यवतमाळ जिल्हा पोलिसांची मोठी कारवाई. धुळ्याच्या डांगुर्डे गावाजवळ किल्ल्यांवरील अतिक्रमण काढण्यासाठी टास्क फोर्स, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. कोणतंही अतिक्रमण किल्ल्यावर ठेवणार नसल्याचीही प्रतिक्रिया. मालवणमधील पुतळ्याच्या उभारणीत भ्रष्टाचार करणारे आज मिरवणुका काढतायत. आम्ही निषेध करायला गेलो, आम्हाला आडवे आले, राऊतांचा राणेंवर निशाणा. पुण्यातील शिवसृष्टीसाठी महाराष्ट्र सरकारकडून 50 कोटी रुपयांचा निधी मंजूर. आम्ही तिघे मावळे 50 कोटी निधी देऊ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा. आम्हाला बेघर करू नका, डोंबिवलीतील 55 वर्षीय अपंग महिलेनं व्यथा मांडली. डोंबिवलीमधील महारेरा फसवणूक प्रकरणातील 65 इमारतीवर कारवाई. धुळ्याच्या अमळनेरमधील धुळे रोड आणि पिंपळे रोड परिसरात 11 दिवसांपासून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा नाही. पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत नसल्यानं नागरिकांचे हाल. शरद पवारांचे स्वीय सहाय्यक तुकाराम धुवाळी यांचं अल्पशा आजारानं निधन झालं. त्यांच्या निधनानंतर शरद पवार आणि अजित पवारांकडून ट्विट करत दुःख व्यक्त. डोंबिवलीतील 65 अनधिकृत इमारती कारवाई प्रकरणी शिवसेना आणि ठाकरे गटात वाद. अनधिकृत इमारती बांधणारा खुलेआम शहरात वावरत असल्याची दीपेश म्हात्रेंचा आरोप, तर सुरक्षा काढून माझी हत्या करायची आहे, शिवसेनेच्या सुजित नलावडेंचा आरोप. लोकांनी दिलेली संधी ती घालवू नका, त्याचं सोनं करा, भरत गोगावले यांचा शरद पवार गटाचे आमदार राजू खरेंना सल्ला. आव्हाडांना कंटाळून अनेक नेते गेल्याचा अजित पवारांचा आरोप चुकीचा. आव्हाड कार्यकर्त्यांना काय ताकद देतात हे सगळ्यांना माहिती आहे. अजित पवारांच्या विधानावर नितीन देशमुखांचं उत्तर. राहुल सोलापूरकर महाराजांची उंची कमी करतोय. राहुल सोलापूरकरला लाज वाटत नाही. महापुरुषांबाबत चुकीचं बोलणाऱ्यांना सरकारनं आता आत टाकलं पाहिजे. जितेंद्र आव्हाडांची सरकारकडे मागणी. पुणे पोलिसांनी राहुल सोलापूरकरला दिलेली क्लीन चिट मागे घ्यावी. सोलापूरकरवर गुन्हा दाखल करा, दीपक केदारांची मागणी. सर्वसामान्यांसाठी खुशखबर, सिडको 3 आठवड्यात पुन्हा लॉटरी काढणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती. महाराष्ट्रात 2017 सालीच करमणूक कर नेहमी करता रद्द करण्याचा निर्णय, छावा चित्रपट करमुक्त करण्याच्या मागणीवर मुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर. लोअर परळमध्ये छावा चित्रपटाचं स्क्रीनिंग बंद झाल्यानं प्रेक्षक संतापले. आमदार सुनील शिंदेंनी जाब विचारला, स्क्रीन खराब झाल्यामुळे शो थांबवल्याचं स्पष्टीकरण. मुंबईत 1993 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांशी संबंधित खटल्यात दोषी ठरवण्यात आलेल्या अबू सालेमच्या सुटकेसाठी याचिका. शिक्षा माफी तसेच तुरुंगातून सुटका करण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात धाव.